सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. माझा वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. कधी एक जण गुरु बनतो त्यावेळेस दुसरा शिष्य बनतो, कधी तो शिष्य गुरुस्थानी येतो आणि गुरु हा शिष्यस्थानी येत असतो. आपण सांगत होतो पार्वतीच्या कानामध्ये तो बोध सांगायला सुरुवात केलेली असताना पार्वतीला पण समाधी लागली. इकडे मुखातून बोध सुरू आहे, धो 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 बोध वाहतोय, प्रवाहित होतोय. आणि ती संधी मकरोदरी गुप्त मच्छिंद्रनाथाने ती संधी साधली आणि माशाच्या उदरात जाऊन त्यांनी ते ज्ञान ग्रहण करायला सुरुवात केली. पण त्यांना माहिती होतं की हुंकार द्यायचा आहे. काय द्यायचं? हु म्हणायचं. मग पार्वतीच्या ऐवजी भगवान विष्णू, तर विष्णूच आहे, ते मच्छिंद्रनाथ म्हणजे विष्णू आहेत, त्यांनी हुंकार द्यायला सुरुवात केली. थोड्या वेळाने भगवान शिव पुन्हा आपल्या स्वस्थितीमध्ये म्हणजे स्वरूप जागृतीमध्ये आले आणि बघतात तर पार्वतीला तर समाधी लागलेली. मग तिला समाधी केव्हा लागली असं त्याच्यानंतर मी सांगतो हे चोरून कोणी ऐकलं? एक लक्षात घ्या, ज्ञान चोरून कधी फळत नसतं, ज्ञान ऐत पण कधी मिळत फळत नसतं आणि चोरूनही कधी ते प्राप्त होत नसतं, सफल होत नसतं. हे ज्ञान चोरून ऐकणारा चोरटा कोण आहे म्हणून रागाने भगवंताने त्रिशूळ घेतला आणि ऐकणाऱ्याच्या दिशेने त्रिशूळ फेकला. कशासाठी? शिरच्छेद करायचा होता. पण तो जो ऐकणारा होता त्याला त्रिशूळाला मान द्यायचा होता, पण स्वतःला पण वाचवायचं होतं. तो होताही तसा चतुरा तो शिरोमणी मुकुट तो चतुरांचा शिरोमणी होता. तो सण करत तो त्रिशूळ त्यात मच्छिंद्रनाथांच्या म्हणा भगवान विष्णूच्या म्हणा दिशेने येत आहे. खरं पाहता तो मस्तकावर आला असता तर निश्चित मस्तक उडाला असता, पण चुकवला तो त्रिशूळ, चुकवला. असं मान वाकडी केली आणि तो त्रिशूळ कानामध्ये घुसला, कान फाटला. तिथून नाथ संप्रदायाचा कान फाट्या पंथ निर्माण झाला. विठ्ठल ज्ञान हे मुखातून कानावाटं सांगणे ही एक पद्धत झाली. त्याला मंत्र दीक्षा म्हणतात. ज्ञान हे आणखी एक पद्धत आहे ज्ञानाची. डोळ्यांनी डोळ्यात ज्ञान दिलं जातं आणि माथावरती स्पर्श करून किंवा कुठल्याही पद्धतीने स्पर्श करून स्पर्शाने ज्ञान दिलं जातं. दोन्ही पद्धती मौली सांगतात. हे असो देठी दयावरी झळके, हे झालं चाक्षुषी दीक्षा. का पद्म करो माथा पारुखे, हे झालं स्पर्श दीक्षा. परिणाम तो जीवची परितुके महेशेशी, जीवची परितुके जीवच कोण बनतो? शिव बनतो. मग आपण कोण आहोत? आपण मुळात कोण आहोत? आपण मुळात शिवच आहोत, जीवदशेला आलेलो आहोत. तो भगवान परमात्मा काय करतो? आपल्या निग्रह शक्तीने आपल्याच असलेल्या अंशाला जीवदशेला आणून सोडतो. ही भगवंताची निग्रह शक्ती. आणि तोच आपल्या अनुग्रह शक्तीने त्या जीवाला पुन्हा शिव बनवतो. ही भगवंताची अनुग्रह शक्ती. विठ्ठल आणखी एक प्रकार आहे दीक्षा देण्याचा, ज्या ज्ञानाच्या अधिष्ठानावरती दीक्षा दिली जाते ती म्हणजे संकल्प दीक्षा. संकल्पामध्ये गुरुने शिष्याची अथवा शिष्याने गुरुची नुसती आठवण जरी केली तरी सुद्धा त्याला ते बोध प्राप्त होत असतो. नुसत्या आठवणीने. विपाये जरी आठवला चित्ता तरी रे आपुली योग्यता. झालं काय? जनकपुरीमध्ये, जनक राजाच्या नगरीमध्ये
चातुर्मास व्यतीत करण्यासाठी एक साधू महात्मा वनातून उपवनातून चालला होता की इथे एखादं शांत सुंदर स्थान आपल्या आश्रमासारखं. पहिल्यांदाच आश्रमात आलो बरं का. खरोखर मौलींनी निगूढ मठ व्हावा हे जे वर्णन केलं ना 6व्या अध्यायामध्ये त्याला ते जुळतंय बरंच. आणि इथलं जे आहे आश्रमाचं वातावरण ते अमृतमय आहे. आणि अमृतमय आहे कारण ज्याने विष प्राशन केले त्याची इथं स्थापना आहे. भगवंताने विष कंठात धारण केले बरं का. कारण विष पोटात गेलं असतं तर विष पोटात गेलं तर काय म्हणू काय म्हणू प्रयोग करायचा मरण माणूस. काय होतं काहींच्या पोटात विष असतं ती सापासारखी विंचवासारखी जात असते डुक धरून बसते ती वाटच पाहत असते ती. आणि काहींच्या मुखातच हाला आला असतं नको रे बाबा उगाच याच्याशी बोललो मी. त्यामुळे विष कंठातही येऊ द्यायचं मुखातही येऊ द्यायचं नाही विष पोटातही जाऊ द्यायचं नाही विष ओठातही येऊ द्यायचं नाही विष कंठात ठेवायचं. ही युक्ती आमच्या महादेवाला जमलेली आहे. मी सांगत होतो असं की अशा प्रकारे ही जी दीक्षा जी आहे संकल्पना कशी प्राप्त होते ते आपण सांगत होतो. तो संन्यासी चालला असा रस्त्याने नदी होती नदीच्या कडेकडेने चाललेला आहे आणि एकदम तो थांबला. काय झालं माहिती का रत्नांचा हिऱ्यांचा ढीक पडला होता. ढीक रत्नांचा हिऱ्यांचा बरं का हिऱ्यांच्या रत्नांचा ढीक पडला होता. अशी चमचमचम रत्न करत होती. त्यांनी बघितलं अरे ही इथं कसं काय पडले हा साधू म्हणतो बरं का इथं कसं काय पडलं म्हटलंय. आणि मग त्यांनी बघितलं कोण आजूबाजूला दिसतंय का तर शेजारी नदी होती नदीवरती एक धोबी कपडे धुवत होता. हा त्या साधू धोब्यांप्रती गेला. हो धोबी दादा हो तुम्हाला माहिती आहे का म्हणजे काय हो तिथं रत्नाचं ढीक पडलंय. राजाचं ते राजधन असेल कोतवालाला सांगायला पाहिजे ते रत्न घेऊन जा म्हणून. तुम्हाला माहिती आहे का तो मला मी 8 दिवसापासून बघतोय. धोबी म्हणलाय 8 दिवसापासून मी तो ढिगारा बघतोय तिथं पडलेला म्हटलंय. म्हणजे याला वाटलं मीच काय तो विरक्त आहे मीच काय तो संन्यासी आहे मीच काय तो ज्ञानाचा अधिकारी आहे. हो पण तुम्ही म्हणजे तुम्हाला मनात ही कामना का निर्माण झाली नाही. आमचे सद्गुरू जनक राजाचं मी स्मरण करतो. माझे सद्गुरू जनक राजा विदेही जनक राजा त्याच्या मी सतत स्मरणामध्ये असतो. विपाय जरी आठवेला चित्ता तरी ती आपली योग्यता हो आपली योग्यता देण्याचं सामर्थ्य भगवान शिव जीवाला त्याचं काहीही मागचं कर्म अकर्म पाप पुण्य काही बघत नाही. तो आलाय ना शरण बस. म्हणून जी काय कर्म करायची जी उपासना करायची ती सगळी साधनं एका शिवासाठीच शिव हेच त्या साधनांचं अधिष्ठान पाहिजे. या अभंगाच्या दुसऱ्या चरण कर्म उपासना साधन कर्म उपासना साधन कर्म उपासना साधन कर्म उपासना कर्म उपासनात साधन एक शिवची अधिष्ठान. आपण जे काही कर्म करू ते सर्व त्या शिवाला समर्पित केलं पाहिजे. आपण मंत्र पुष्पांजलीच्या शेवटी म्हणतो बघा कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्धात्मना वा प्रकृती स्वभाव
करोमि यद् यत् सकलं परस्मै नारायणेति समर्पयामि यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत् तपस्येषि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणं भगवंताला अर्पण कर जे काय असेल. शिव अधिष्ठान कोण आहे? शिव. पण इथे ज्ञानबाची मेखेवर का हा शिव एकटा नाही आहे, शक्तीने युक्त आहे. शिवाची उपासना म्हणजे शक्तीची पण उपासना आहे. दोघांना वेगळे नाही करता येणार. शिवशक्ती म्हणजे वेदांताची ब्रह्ममाया नव्हे. इथं माया मिथ्या आहे. ब्रह्मसत्य पण माया मिथ्या आहे. इथं शिवस्याभ्यंतरे शक्ती, शक्ती अभ्यंतरे शिव. शिव आणि शक्ती समावेशन मौलींचा अमृत अनुभव पहा. दोन्ही एकच आहे, एकच अंग. कधी शिव प्रकटतो, शक्ती प्रकटते. खरं पाहता शिवाला शिवत्व आलेलं आहे त्या शक्तीमुळं आलेलं आहे. शक्तीमुळं शिवत्व आलेलं आहे. ही शिवातली शक्ती किती महत्वाची आहे. जर ती शक्ती शिवातली काढून टाकली तर शिवाचं काय उरतं बघूया आपण. शिव ही 2 अक्षर आपण कागदावरती लिहा किंवा आता आपल्या डोळ्यापुढं आणा. शामरुकातला शिव, त्याला पहिली वेलांटी आणि पुढे काय व. त्याच्यात शक्ती आहे म्हणून हा शिव आहे बरं का. कसं ते बघा. शिवनामातल्या शची पहिली वेलांटी पुसून टाकाने काय उरलं बघा. काय उरलं? शिव म्हणजे काय? ॲम्ब्युलन्स. लगेच सायरन वाजत येतो. तिच्यातला जो इकार आहे, इकार, ही जी सर्व तंत्र निर्माण केलेली, शक्तीच्या माध्यमातून निर्माण केलेली, ही शक्ती जी आहे तिला समोर ठेवून तिला न विसरता शिवाची उपासना करायची, पूजा शक्तीची करायची आणि ज्ञान अधिष्ठान शिवाकडून प्राप्त करायचं. किंवा ते दोन्ही एकच आहे, फरक काय पडत नाही. उपनिषदामध्ये एक गोष्ट येते, शक्तीला विसरल्याचा परिणाम. उपनिषदातली गोष्ट आपण श्रवण केली असावी. 2-3 उपनिषदामध्ये सांगितलं गेलेलं आहे. सुंदर कथा आहे ती. समुद्रमंथन झालं. समुद्रमंथनातून 14 रत्न बाहेर पडले. देवांना अमृत मिळालं आणि देव उन्मत्त झाले. देवांचा हा दुर्गुण आहे बरं का मामा. देव म्हणजे सत्वगुणी माणूस. जास्त अमृत मिळालं की उन्मत्त होतात. स्वामी विवेकानंद एकदा प्रवास करत असताना एका भग्न असलेल्या देवीच्या मंदिरापुढे रात्री त्यांनी विसावा घेतला. अतिशय सुंदर हेमाडपंथी मंदिर होतं जगदंबेचं, पण ते या यवनांनी तोडून फोडून टाकलं होतं, जाळलं होतं. खूप खूप आंतरिक क्लेश निर्माण झाला स्वामींच्या आणि ते रागावले देवीवरती. असली कसली तू दुर्गा, तो दुर्गा कशावर म्हणायचं? तुला हे राक्षसांना दूर नाही करता आलं, तुझं मंदिर भग्न केलं का? अशी वेळ आली माझ्या देशावरती. देवीने सांगितलं स्वप्नात येऊन, नरेंद्रा तुम्ही भारतवर्षी आहात, तुम्ही देववंशातले आहात, तुम्ही देवच आहात खरे पाहता. पण ज्या वेळेस तुम्हाला अतिप्राप्त होतं कोणतंही त्यावेळेस तुम्ही उन्मत्त बांधता आणि मग तुमची जिरवायसाठी हे निर्माण करावं लागतं. म्हणजे मग ते यवनांचं आक्रमण असो ना ते इंग्रजांचं आक्रमण असो, जागेवर आणण्यासाठी सांगत होतो मी. तर देवांना उन्माद निर्माण झाला की आम्ही राक्षसांना जिंकलो, आम्ही राक्षसांना हरवलं, आम्ही युद्धात अजिंक्य बनलो. म्हणून त्यांनी आनंद जल्लोष केला, आपल्या युद्ध विजयाचा जल्लोष केला, आनंद व्यक्त केला, मोठ्या मोठ्या मिरवणुका काढल्या. आणि संध्याकाळची वेळ होती. इंद्र, आता यांचा प्रमुख कोण? इंद्र, त्यांच्यासोबत अग्नी आणि वायू, हे तिघेजण आपली चर्चा करत, आपला आनंद व्यक्त करत एका डोंगराच्या बाजूला फिरत 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 चालले होते. आणि एकाएकी एक प्रचंड मोठा आकार त्यांना दिसला, फार प्रचंड मोठा आकार दिसला. तो यक्ष म्हणावा का, प्राणी म्हणावा का, स्त्री म्हणावे का, पुरुष म्हणावा, काय कळे ना, पण फार मोठा महाकाय आकार होता. इंद्राने सांगितलं, जा रे बघून या, ते कोण शक्ती आहे, कोण आहे ते, मला तर काय कळे ना, अजून आजपर्यंत कधी आपण बघितलं नाही, पण एवढ्या मोठ्या आकाराची शक्ती कोण आहे, म्हणजे आहे तरी काय, बघून या. पहिल्यांदा अग्नीला पाठवलं. अग्नी गेला. कोण राहतो? आता उन्मत्तच झालेला ना, कोण राहतो? त्या शक्तीने विचारलं, तू कोण? हा म्हणतो, मी अग्नी, जातवेद,
करतोस तू? मी सगळं जाळू शकतो. पण म्हणलं अग्नी, सर्व जाळू शकतो मी, हे विश्वब्रह्मांड मी जाळू शकेल. असं एक गवताची काडी काढली त्या यक्षाने. गवताची काडी एवढी एवढी हातभर म्हणा, गवताची काडी उचलली, अग्नी पुढे ठेवली. एवढी काडी जाळून दाखव, मग बघू विश्व जाळतो का काय ते बघू. अग्नीला राग आला, अपमान वाटला. पण आता आव्हान दिलेलं आहे म्हटल्यावर ते पेलवलंच पाहिजे. अरे म्हटलं कचरा आहे म्हटलं, हे क्षणात बस मग मी क्षणात. अग्नी धावत गेला काडीपाशी आणि काडीहून होल पडून 50 फूट पलीकडे जाऊन पडला. आणि काडीला काहीच नाही करू शकत, काडीला काहीच नाही झालं. काडी जळली सुद्धा नाही, थोडा सुद्धा डाग नाही काडीला. बिचाराने काळं तोंड केलं आणि आला खाली. काळं तोंड इंद्राकडे आले, म्हणलं वेगळंच काहीतरी दिसतंय. म्हणलं देवा वायूला पाठवा म्हणले. वायू गेला. कोण रे तू? तो पण म्हणतो तू कोण? मी वायू मातरीश्वा. काय करतोस? मी वाहून न्यायचं काम करतो. मी ठरवलं असतं तुझ्या सकट तुला उडवून लावेल. वायू यक्षाला म्हणतोय मोठे मोठे पर्वत तर मी सहज पृथ्वी उडवून लावी, तर तू कोण? असं का? बरोबर नंतर बघू. एवढी काडी उडवून दाखवतो का? काय म्हणलं, एवढी काडी उडवून दाखवतो का? आणि मग ती काडी त्या यक्षाने अग्नी पुढं वायू पुढे ठेवली. वायू जवळजवळ 100 पावलं पाठीमागे गेला आणि धावत आला आणि त्या काडीवर त्यांनी झेप घेतली. काडी 1 इंच सुद्धा हलली नाही, थोडी सुद्धा तसूभर सुद्धा काडी हलली नाही. पण हा बराच हल्ला. हा उलटा पालटा होऊन पलीकडे जाऊन पोहोचला. पुन्हा काळीत काळं तोंड करून पुन्हा आला इंद्रा. देवा हे वेगळं दिसतंय म्हटलं, तुम्हीच जावा म्हटलंय. इंद्रदेव गेले आणि ती शक्ती लुप्त पावली. मग इंद्रदेवाने प्रार्थना केली, देवी या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. अर्थात हे रात्री सूक्त आहे, देवीचं सूक्त आहे. सप्तशतीमध्ये सूक्त येतं, पण इथं आपण ती स्तुती म्हणून घेऊया. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. देवीची प्रार्थना केली, शक्तीची प्रार्थना केली आणि त्या जाग्यावरती माता पार्वती प्रकट झाली, शक्ती प्रकट झाली. अरे मूर्खांनो, तुम्हाला माझ्यामुळे विजय मिळाला आहे. तुमच्या विजयाची शक्ती मी आहे आणि माझ्या शक्तीचं अधिष्ठान तो शिव आहे. कर्म उपासना साधन एक शिवची अधिष्ठान. त्याच्या नंतर या शिवाची नामोपासना कशी करावी हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या प्राप्त सर्व देव, सर्व देवा मुखी शंकर वदावा. सर्व देवादिकांना सर्वांना भगवान शंकराची कृपा लाभलेली आहे. सर्व देवांना, ऋषी मुनी सर्वांना रामायण ग्रंथ रचण्याच्या आधी वाल्मिकींनी भगवान शिवाला प्रसन्न करून कृपेने रामायण लिहिलेलं आहे.
महाभारताची किंवा असं म्हणूया की वेदांची सुद्धा रचना करताना भगवान व्यासांनी भगवान शिवाची उपासना केली. भगवान शिवांनी त्यांच्या कंठामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या मुखातून वेदांचं विभाजन निर्माण झालं. 18 पुराणं रचली गेली. ब्रह्मदेवाने भगवान शिवाची उपासना केली, भगवान विष्णूंनी उपासना केली, लक्ष्मीने उपासना केली, श्रीकृष्णाने उपासना केली, नामस्मरण केलं, अर्जुनाने नामस्मरण केलं, अग्नीने नामस्मरण केलं, उपासना केली, बृहस्पतीने उपासना केली. फार मोठी यादी आहे. सर्वांनीच उपासना केली. मुखी शंकर वदामा, शंकर होती शंकर, ज्याच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. शम नाम कल्याण, करोती करणारा, कल्याण करतो तो शंकर. भगवान विष्णूने एक व्रत भगवान शिवाच्या उपासनेचा, मानस सरोवरातून रोज 1000 कमळं आणायची आणि ती कमळं शिवाला समर्पित करायची. रोज शिवसहस्रनामाने एक नाम घ्यायचं आणि शिवाला एक कमळ व्हायचं. एक नाम घ्यायचं, शिवाला 1 कमळ व्हायचं. रोज उपासना चालू होती. एक दिवशी भगवान शिवाने काय केलं माहिती आहे का? आपल्या मायाशक्तीने 1 कमळ कमी केलं. 1000 कमळं मोजून आणली होती, नव्हे मोजूनच आणत होते भगवान विष्णू शिवलिंगावर समर्पण करण्यासाठी. 1000 कमळं मोजून आणत होते. कारण सहस्रनाम त्याच्या जोडीला होते. 1 नाम झालं की 1 कमळ व्हायचं, दुसरं नाम झालं की दुसरं कमळ व्हायचं, तिसरं कमळ बरोबर 1000 नामाला 1000 कमळ बरोबर पूर्ण व्हायची. पण झालं असं 999 नाम उच्चारण, कमळच संपली. 1 कमळ, 1 नाम शिल्लक राहिले, कमळ पण शिल्लक राहिलं. असं कसं झालं म्हटलं, माझ्याकडून 1 कमळ कमी झालं. बरं, पूजेतून उठता येत नाही, उठत नाही पूजेतून, म्हणजे आज माझं व्रत भंग होणार नाही. नाही, मग तिथे श्रीहरीने आपला नेत्रकमळ काढला. नेत्रकमळ, डोळ्याला पण कमळ म्हटलंय. कमला नाही ना, कमलापती. बघा ना, भगवंताचं चरणकमल, भगवंताचं जानूकमल, भगवंताचं कटिकमल, भगवंताचं नाभिकमल, भगवंताचं हस्तकमल, भगवंताचं कंठकमल, भगवंताचं मुखकमल, नेत्रकमल, शिरोकमल, सगळे कमलच आहेत. म्हणून भगवंताच्या उपासना करणारा कमळासारखा होत असतो, व्हायला पाहिजे. पद्मपत्र मिवांभसा. आणि जर अजूनही डागच लागत असतील तर मग आपण कमळ नाही, मग दुसरंच काहीतरी असलं पाहिजे. तो कमलापती आहे, परंतु आम्हीच अजून कमळ बनलेलं नाही असं समजायला हरकत नाही. 1 कमळ कमी पडलेलं आहे. नेत्रकमळ काढलं आणि ते नेत्रकमळ, डोळा काढला भगवान विष्णूने आणि शंकराला दिला. डोळा कोणी काढला? विष्णूने. कोणाला दिला? शंकरला. शंकर कोण? ज्ञानाचे अधिष्ठान, ज्ञानाचे देवता. विष्णू भक्तिप्रेमाचे देवता. मी 8:45 वाजता दोन्ही घेणार, चालेल ना? म्हणजे ओघ चालू राहील. 8:45 मधलं भजन आणि मग आजच्या दिवस जरा गाणारे मंडळी आहे काय. आता आपणच काय करायचं ठरवावर कशी होते. मग याच्यातलं भाव लक्षात घ्या बरं का. नेत्रकमल शिवाला प्रसन्न केलं, शिव प्रसन्न झाले आणि विष्णूला काय दिलं माहिती आहे का? सुदर्शन चक्र दिलं. सुदर्शन दिला. आपण डोळा देवाला दिला की देव आपल्या डोळ्यात चांगलं दर्शन देतो, बघायची दृष्टी देतो. सुदर्शन बऱ्याचदा सुदर्शन आहे का नाही आपलं आपण तपासलं पाहिजे. डोळे चांगले आहेत नाही असं नाही, असतो काही ना चष्मा वगैरे, परंतु सुदर्शन आहे का नाही. हे सुदर्शन ज्यावेळेस भक्तीच्या माध्यमातून फिरू लागतं त्यावेळेस त्याला म्हणतात स्वदर्शन. पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. हाच तो शिव आत्मने मला बघायचा. प्रेमाचा डोळा शिवाला दिला, कारण का ज्ञान हे क्लिष्ट असतं, ज्ञान हे वृक्ष असतं. वृक्ष ज्ञानाला प्रेमाचा अभाव कमी असतो, असू नये म्हणून प्रेमाचा डोळा विष्णूने शिवाला दिला. आणि त्या भक्तीला ज्ञानाचं अधिष्ठान असावं म्हणजे त्या डोळ्याला सुदर्शन दिलं. काय बरं तो अथर्वशीर्षात सुरुवातीला म्हणतो बघा, श्लोक आपण म्हणतो
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायो भद्रं कर्णेभिः शृणुयाम पश्य पाहायचंय डोळ्यांनी हो ज्ञानाचा डोळा पाहिजे ना ज्ञानाचा डोळा पाहिजे असा हा भगवान शिव ज्याच्या नामाचा उच्चार केल्याने सुद्धा तो भक्त केवळ भगवान शिवाच्या नामोच्चाराने सुद्धा तरुण जाऊ शकतो. एरवी केव्हाही नामस्मरण करा, परंतु उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. एरवी शिवरात्र प्रत्येक महिन्याला असतेच. शिवरात्री प्रत्येक महिन्याला आपण दिनदर्शिकेमध्ये कॅलेंडरमध्ये बघा शिवरात्र असते बघा. प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीला शिवरात्र असते. पण उद्या मात्र महाशिवरात्र आहे. असं सांगितलंय की त्या विशिष्ट तिथीला त्या विशिष्ट देवता वातावरणामध्ये त्यांच्या शक्तीसहित आविर्भूत झालेल्या असतात. चतुर्थीला गणेशाची शक्ती आविर्भूत झालेली असते. मी असं ऐकलं ते सांगतो बरं का. मौलीशूत काळे यांचं पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की चतुर्थीचा उपास जे आपण करतो तो कसा करायचा, निराहार करायचा, त्या दिवशी जेवायचा ना अजिबात. कारण का तर वातावरणातला जो चुंबकीय पट्टा असतो तो विरळ झालेला असतो. चतुर्थीला ग्रॅव्हिटेशन बेल्ट विरळ झालेला असतो. त्यामुळे पचन संस्थेवरती दुष्परिणाम होत असतो. म्हणून त्या दिवशी उपवास धरायचा. आणि त्याचा फायदा पाश्चात्य लोकांनी घेतला बघा. आमचं तंत्रज्ञान म्हणजे पुराणातलं तंत्रज्ञान त्यांनी अवगत केलं. अरे जो एरवी गुरुत्वाकर्षणाचा जो दाब आहे, आता पृथ्वीवरती कोणाचा दाब आहे, गुरुत्वाकर्षणाचा आता दाब आहे बघा. कोणती वस्तू वर फेका ती लगेच खाली येते. पण हे जो काही कड आहे आपल्या भोवती, गुरुत्वाकर्षणाची कड आहे ज्याला ग्रॅव्हिटेशन बेल्ट म्हटलेलं आहे, तो चतुर्थीच्या दिवशी विरळ होतो. त्याचा दाब, त्याचा प्रभाव, त्याचा प्रेशर कमी होतो. म्हणून बऱ्याचदा पाश्चात्य लोकांनी त्यांचं यान ह्या दिवशी सोडले. ह्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी सोडले. तारीख नाही सांगत, तिथी सांगते मी. चतुर्थी तिथीचा त्यांनी अभ्यास केला की ग्रॅव्हिटेशन बेल्ट असलेला जो दाब जो आहे, नैसर्गिक जो दाब आहे गुरुत्वाकर्षणाचा, तो जर कमी होत असेल तर आपलं यान पाठवण्यासाठी त्याला जी शक्ती द्यायची ती शक्ती कमी, खर्च कमी, इंधन कमी. आपलंच तिकडं जाऊन परत लेबल करून आपलं कसं आनंद द्यायला. कुठली योग थेरपी घ्या, तुमचा सुजोग असो ना तर कुठलाही असो, आमच्या भारतीय थेरपीचं ती वेगळे केलेलं नामरूप आहे. असो विषयांतर करायचं नाही, आपल्याला वेळ आपल्याला कमी आहे. कारण मी सांगितलं 8:45 वाजता मला शेवा वाटणं आवश्यक आहे. म्हणून मी मधली चाले आत्ताच ठेवलेली आहे आणि समारोपही आपल्यालाच वेळेमध्ये करायचा आहे. अभंगाचा पूर्ण भावार्थ मी घेऊ शकत नाही आहे. पण तेथून प्राप्त सर्व देवांना शिव अधिष्ठानापासून ज्ञानापासूनच त्यांचं दिव्यत्व प्राप्त झालेलं आहे. मुखी शंकर वदावा आणि मग त्याच्यानंतर नाथ महाराज. पुढची उपासनेची पद्धत अभंगाच्या चौथ्या या कारणे शिवा भक्ती, या कारणे शिवा भक्ती, जन हो करा दिन राती, जन हो करा दिन राती, कर्म उपासना साधना, कर्म उपासना साधना. या कारणे शिवभक्ती जन हो, करा दिन राती, कर्म उपासना साधना. या कारणे शिवभक्ती जन हो, करा दिन राती, एका जनार्दनी शंकर. दिनराती एका जनार्दनी शंकर.
पावती भवसिंधू पार. एकच मुद्दा सांगतो आणि शेवट होतो. चतुर्दशीलाच महाशिवरात्र का? कारण एकच दिवसाने अमावस्या आहे लगेच. चतुर्दशीलाच का? खरं म्हणजे शिवरात्री म्हणजे महाशिवरात्री म्हणजे जीव हा शिवमय होऊन जाणं. जीवाने कोण बनायचे? पूर्ण शिवरूपामध्ये विलीन होऊन जायचे. जीवाचं अस्तित्व शिल्लक राहत नाही. जीव हा शिवमय होऊन गेलेला असतो. पण गंमत अशी बरं का, आमच्या संतांनी अद्वैत मागितलेले नाही. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती म्हणजे त्यांना त्यांची योग्यता नव्हती का? ब्रह्मज्ञान त्यांना नव्हतं झालं का? आत्मस्थिती प्राप्ती त्यांना झाली नव्हती का? झाली होती. पण भक्तीचा आस्वाद घेता यावा म्हणून मी भक्त तू देव ऐशे करी. खरं म्हणजे भक्त हा 15व्या तिथीला म्हणजे अमावास्येला, बघा अमावास्येला नाही आली शिवरात्री, चतुर्दशीला आलेली. चतुर्दशीला अहो भक्त जवळजवळ शिवमय झालेलाच आहे. चतुर्दशीला अमावस्येला तर तो जीव शिल्लकच राहणार ना, तो शिवरूपच होणार आहे. पण जीव शिवरूप झाल्यावरती भक्तीचा आस्वाद घेता येईल का? नाही घेता येणार. भक्तीचा आस्वाद घेण्यासाठी जळ न खाती जळा वृक्ष आपुलिया फळा भोगता तो निराळा. भोगता निराळा असलाच पाहिजे. विठाला 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 बरोबर ना? असंच ना. म्हणजे लांब राहण्यापेक्षा भक्तीचा आनंद घेण्यासाठी दोघांमध्ये काहीतरी अंतर पाहिजे ना. जीव शिव म्हणले होते, भक्तीचा आनंद कोण घेणार? भक्तीचा आस्वाद कोण घेणार? म्हणून 14व्या तिथीला तो जीव शिवात बुडण्याच्या आधी थोडा तरी वर आहे ना. शिवसागराच्या थोडा तरी वर आहे ना. मी भक्त आहे, मी भक्त आहे 14व्या तिथीला. हो 15व्या तिथीला तो शिवमयच होणार. तो कशाला सांगायला उरतोय? सांगायला उरतच नाही. तो शिवमय झाला तो कोण सांगणार कोणाला? पण तो 14व्या तिथीला थोडा तरी भक्तपणाचा अंश थोडा शिल्लक ठेव. नाही, मी शिवाचा आहे आणि मला शिवाचा आनंद घ्यायचा. 14व्या तिथीला आलेली ही 14वी तिथी आहे. कोणती? 14वी. ही 14वी तिथी आहे. आणि ही रात्रीच आलेली तिथी असते. कारण रात्रीमध्ये सर्व अनेकत्व एकत्व होतं ती रात्र. दृश्य अदृश्य होतं ते रात्र. स्वप्न आणि स्थूल जे जे काय जगत आहे हे कार्य जगत जिथे कारणामध्ये विलीन होतं ती रात्र. जागृती स्वप्न जिथे विलीन होती सुषुप्ती ती रात्र. तिथे फक्त एकत्व आहे. त्या एकत्वाचा अनुभव घेणं ही रात्र आहे. म्हणून रात्रीच्याला शिवरात्री आलेली आहे. शिवदिवस आलेला नाही, शिवरात्री आलेला आहे. अशा प्रकारे या चैतन्यमय आश्रमामध्ये, अमृतमय आश्रमामध्ये बाबांचा दुपारी मला फोन आला होता. खरं म्हणजे बाबांची आमच्याकडे खूपदा सेवा झालेली आहे. पाषाण सुतारवाडी भागामध्ये 3-3, 4-4 तास जरी बाबांचं श्रवण केलं तरीसुद्धा आणखी श्रवणाची आस वाढते. किती श्रवण करू असं होतं. अत्यंत अमृतमय वाणी, नावच अमृतमय आहे ते. आणि खरं पाहताना असं म्हटलंय मौलींनी की जीवाला जर मुक्त व्हायचं असेल तर त्याने मुहूर्त विचारायचा असतो जोशीरूपी गुरुला. बरोबर? जोशीरूपी गुरुला जीवाने मुहूर्त सांगा माझं मुक्तता कधी होईल ते. बाबांची अमृतवाणी आहे. आपल्या मुळशी तालुक्यामध्ये हळूहळू आता मामा तीर्थक्षेत्र व्हायला लागली बरं का. ही नुसती तीर्थक्षेत्र नाही, ही ज्ञानाची क्षेत्र आहेत. बघा तुम्ही या परिसरामध्ये कुठं ही ज्ञानक्षेत्र आता व्हायला लागलेले आहेत. इथे शेळकेवाडीला हे ज्ञानक्षेत्र आहे. ही ज्ञानाची पाणपोई आहे. बऱ्याच ठिकाणी सुरू झालेली आहे. आमच्या तात्यासाहेबांनी त्यांचे चरण सुपुत्रांनी पुतण्यानी इथं रिहा गावाजवळच त्यांनी आश्रम उघडलेला आहे. हे आता सुरू व्हायला लागलं बरं का. फक्त त्याचा लाभ घ्यायला पाहिजे.
तुझे आहे तुझं पाशी परी तो जागाच हां तेवढं मात्र होऊन द्यायचं नाही. इथंच आहे आपल्याकडे भरपूर आहे, भरपूर आहे. कारण ती आपली पुण्याई आहे, शिवरायांची पुण्याई आहे ती. कारण हा त्यांचा प्रांत आहे, त्यांच्या घोड्यांच्या टापू फिरलेला येतो. तेव्हा अशा या पावन पर्वावरती आणि खरं पाहता जी काही मी यादी पाहिली त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये, बापरे आपण इथं कुठं बसतो का, जरा मलाच भीती वाटली बरं का. आपण तर नालायक नाही पण लायक आहे नाही, योग्यतेचं आहे का नाही. पण दुपारी बाबांशी बोलणं झालं, म्हणले मला तुमचं ऐकायचं. अरे बापरे, नम्रता काय असते, साधू हा किती नम्र असतो. नाही मला तुमचं ऐकायचं आहे. म्हटलं बाबा तुम्ही समोर बसलो तर मग मी बोलणारच नाही. म्हटलं नाही मी पाठीमागं बसून ऐकून म्हणाले. आल्यावरती बाबांना विनंती केली, आमच्या परिसरामध्ये मुळशी तालुक्यामध्ये अशा अनेक जिज्ञासू आहेत, अभ्यासू आहेत, इच्छुक आहेत, आपण मार्गदर्शन करावं. आम्ही आमच्या जवळ येतो, आम्ही आपल्या जवळ येतो. संत साहित्याचा अभ्यास कसा करायचा त्या दृष्टीने, म्हणजे साधना आणि उपासना, ज्यांना आपण उपासकसुद्धा बनायचे आणि अभ्यासकसुद्धा बनायचे, हे दोन्हीमध्ये आपण आशीर्वाद द्या, मार्गदर्शन करा. आज ह्या कोविडच्या वातावरणामुळे आपल्याला तितकीशी भव्यता आलेली नाही. मग असे बाबाजींनी सांगितलं, बाबाजींनी की कालपासूनच तसा अध्यादेश आलेला आहे की आजपासून बंद. पण बाबाजींना मी बऱ्याच दिवसापासून पाहत होतो पण ओळखलं नव्हतं. ओळखणं महत्त्वाचं म्हणजे काय, ओळखणं महत्त्वाचं. त्यांना आज मी काय केलं माहिती आहे का, ओळखलं. काय केलं त्यांना, ओळखलं असं. त्यांना एका महात्म्याची ते सेवा करतात. हे फार अवघड आहे संत सेवेचं व्रत घेणं. आमचे मामा आहेत. तर अशा या अमृताश्रमामध्ये ही भगवान परमात्म्याची सेवा करण्याची मला ही संधी प्राप्त झाली. साधू बनेल का नाही मला माहिती नाही, पण संधी साधू बनायला काय हरकत आहे, म्हणून ही संधी साधून घेतली. तरी न्यूनते पुरते अतिगते सरते करून घेयावे हे तुमते विनवित्वास विठोबा रखुमाई. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. झाला वारकरी पाठ समजली खरी, देह देवाची पंढरी, विठू मनाच्या गाभारी, श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शिळकेवाडी, पिंपळोली, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.